गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पंच माधव ठाकरे सर इशारा करतायत, सामन्याला सुरुवात. गेम ऑन. गोलंदाज नितीन. पहिला चेंडू अप्रतिम देखना स्ट्रोक इन बिटवीन दी गॅप. दंडन करीत चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. पहिल्या चेंडूवरती एक जोरदार तडाखा पाहायला मिळतोय फलंदाज अरुण याच्या बॅटमधनं. सोनाळे संघ यापूर्वीच मी उल्लेख केला होता की आपल्या होम ग्राउंडवरती खेळतोय आणि कसोशीनं प्रयत्न असेल चांगला खेळ दाखवण्याचा. येणाऱ्या वेळेमध्ये काय घडेल हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. धावसंख्या जोडली जाईल फलकावरती आपण पाहतोय. 5 या अंकावरती 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 1 अँड ओनली 1 प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सोनाळ्याचं मैदान, त्याचप्रमाणे पिंपळासचं मैदान, मुख्य मैदान आपण पाहतोय पिंपळास गावचं मैदान. महत्वपूर्ण तर अशा रीतीने जर आपण पाहिलं तर पिंपळासचं हे मुख्य मैदान आपण पाहतोय, जिकडे सामने 2 मैदानावरती आहेत आणि चालू सामना आपण जो पाहतोय तो सोनाळ्याच्या मैदानावरती आहे. तर यावेळेस मात्र चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये निघून गेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि पंचांनी बोट आकाशात वर केलंय, याचाच अर्थ फलंदाज बाद. पासून ज्या गोष्टीचं आम्ही निरीक्षण करतो म्हणजेच जेव्हा जेव्हा अशा गाणी DJ गणराज यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा तेव्हा मात्र आमचे पंच सुनील म्हात्रे सर मात्र एन्जॉय करतात. वाह क्या बात आहे. आता मात्र तिसऱ्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एक महत्त्वपूर्ण जबाबदारी ते मैदानाच्या आतमध्ये बजावत आहेत. म्हणूनच क्रिकेट या खेळाला मैत्रीपूर्ण संबंधाने जेव्हा जेव्हा जोडलं जातं तेव्हा तेव्हा मात्र जर आपण पाहिलं तर गुणलेखक असतील, समालोचक असतील, त्याचप्रमाणे लाईव्ह टेलिकास्टची टीम, पंच ही नेहमीच वारंवार त्यांची भेट होत राहते आणि मैत्रीचे एक दृढ संबंध इथून मात्र जोडले जातात. म्हणून क्रिकेट या खेळाला एक सर्वोच्च स्थान हे आपल्या भारत देशामध्ये दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूची फेकी आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट आकाशात पुन्हा एकदा वर केले. एकंदर 1 षटकाची अखेर आणि 9 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि आतापर्यंत जर आपण विचार जर केला तर संपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून जे 2 फलंदाज महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. अगदीच जर आपण पाहिलं तर धावा जोडण्याचे जे प्रयत्न आहे, बॅक टू बॅक जे प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांना जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये एक चांगली धावसंख्या आपली उभी राहावी. आपण होम ग्राउंडवरती खेळतोय, होम पिचवर आपण खेळतोय, त्या जमेच्या बाजूने इथून मात्र जर आपल्याला जर 40+ किंवा
50+ जर धावसंख्या गाठायची असेल तर मात्र एक जमेची बाजू होती, म्हणजे येणाऱ्या वेळेमध्ये आता मात्र जे आपले फलंदाज आहेत जे मागच्या क्रमवारीमध्ये आहेत त्यांना पुढच्या क्रमवारीमध्ये आणणं आता मात्र खूप गरजेचं आहे. गोलंदाज नितीन गवळी यांनी जे षटक हाताळले त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि आता मात्र गोलंदाज अनिल यांच्यावरती आता मात्र ही जबाबदारी आहे. या जबाबदारीतून जर आपण पाहिलं तर अगदीच हे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जात आहेत आणि एकंदर संघामध्ये किती धावा भर पडणार आहे या सर्व गोष्टींचा विचार विनिमय इथून मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. घ्या, कदाचित अडथळा निर्माण होऊ शकतो. धन्यवाद, थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेली आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक षटकार आल्यानंतर येणाऱ्या क्रमवारीमध्ये फलंदाज आपण पाहतोय भगवान यांना आता मात्र संधी दिली आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इंद्रपालच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळतोय. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या आहे 17 या अंकावरती. क्रिकेटमधला दुसरा अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, गोड आवाज जरूर ऐकायला मिळेल, पण चेंडू मात्र निघून गेलाय. तू मैमे करता करता चेंडूची फेकी केली जाईल आणि धावा जोडल्या जात आहेत. त्या 19 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. दरम्यान आगमन झालेलं आहे बाळारामजी भोईर, माजी उपसरपंच सरवली आणि ठाकूरपाडा. एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आणि त्याचप्रमाणे आपल्या या मंडळाला 5,000 रुपयाची देणगी सुद्धा त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतोय. मंचावरती विराजमान होऊन सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळूया सामन्याकडे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय आणि 21 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज बाद झाले ते आतापर्यंत 2 आई गावदेवी सोनाळे या संघाचे. यावेळेस मात्र भन्नाट वेग अगदीच वेगाच्या माऱ्या पुढे फलंदाज निष्प्रभ ठरताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा फलकावरती आहेत आणि जोडली गेलेली धावसंख्या आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरनंतर दुसऱ्या षटकाच्या एकूण धावा या 12 धावा म्हणजे एकंदर धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या अंकावर. यापुढील होणारा सामना थोड्याच वेळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचू. तर अगदीच भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट मंडळ आपण पाहतोय आणि अगदीच त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं जी चाचणी स्पर्धा, त्याचप्रमाणे येणाऱ्या वेळेमध्ये रेग्युलर 40+ची स्पर्धा, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर दौरा, त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक अखेर जेव्हा क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते तेव्हा मात्र एक चॅम्पियन स्पर्धासुद्धा खेळली जाते. यापुढील होणारा सामना इताडे आणि कालिकामाता खारबाव या 2 संघादरम्यान सामना होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. गोलंदाज गणेश
बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्मवरती लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू ला खेळायचं होतं, हवाई यात्रा हवाई सफर घडवायची होती, पण मात्र नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. एक धाव जोडली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 22 या अंकावरती. फलंदाज कैलास मडवी फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. आणि अगदीच सोनाली संघाचा जर आपण विचार केला तर जे प्रयत्न सुरू आहेत होम ग्राउंडवरती, आता मात्र धावा जमवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. धावसंख्येची स्थिती जर आपण पाहिली तर समाधानकारक स्थितीमध्ये सुद्धा जरी असली तरी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये जी धावसंख्या उभारली होती त्या धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही आहे. लेग बाईचा इशारा. अगदीच आगळी वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. चेंडू पायाला स्पर्श करत निघून गेला होता एका धावेकरता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला गेलाय आणि गोलंदाज जीवाच्या आकांताने चेंडूला इथून मात्र अडवतोय आणि एकच धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावांकरता जिथून मात्र रोखायचं आहे, कारण की पायगाव संघाला माहिती आहे सोनाली संघ होम ग्राउंडवरती खेळतोय. या संघाला कुठेतरी रोखायचं आहे तर मात्र आपले प्रयत्नसुद्धा तितकेच जोमाने असणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावते 24 या अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक निघून गेला चेंडू प्रेक्षकांच्या भेटी करता. संघादरम्यान नाणेफेक होणार आहे तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे आपण. आरके बिल्डर्स यांच्या वतीने टॉस बॉक्स दरम्यान पुन्हा एकदा पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पे अखेर मौका भी दिया और चौका भी दिया. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. धावसंख्या 34 या अंकावरती आपण पाहतोय. नशिबाची साथ आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज गणेश यांनी 13 धावा खर्च केलात. म्हणजे दुसऱ्या षटकापासून धावसंख्येचा ओघ आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय. एकंदर 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढील होणारा सामना इताडे आणि खारबाव या पुढील षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. आरके बिल्डर्स यांच्या वतीने टॉस बॉक्स जो प्रायोजित करण्यात आलेला आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत पंच माधवजी ठाकरे. काही वेळापूर्वीच त्यांची आपण ॲक्शन पाहिली जेव्हा लेग बायचा त्यांनी इशारा केला. गोलंदाज तयार. रुपेश
यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून निघून गेले, सीमा पार. मिळतील या धावा 4. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सल्लागार आमची माती आमचे डंपर पद्माकर चौधरी साहेब, त्यांच्या समवेत कालूरामजी भोईर. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. काय भाई मस्त सोन्याचा तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चौकाराने मान्यवरांचं स्वागत केलंय. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 38 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. आणि जुना चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 38 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय, सीमा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 42 या अंकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती रुपेश यांना आपण पाहतोय. आणि फलंदाज इथून मात्र चौकाराच्या हॅट्रिक वरती. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि चौकाराची हॅट्रिक पूर्ण होईल. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी. यावेळेस मात्र जोरकस फटका आहे, फटका फसलाय. चेंडू खाली यष्टी रक्षक आणि इथून मात्र झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद, गुड कॅच. या 2 चेंडू अखेर आपल्याला एकूण एकंदर धावसंख्येचं लक्ष आपल्याला समजणार आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 46 धावा, 46 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय जरूर, पण क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 48 या अंकावरती. तर मागील सामन्याचा जर आपण विचार केला सोनाळी संघाचा, एकूण एकंदर 60 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पण या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 48 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र जोरकस फटका, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि 50चा आकडा इथून मात्र ओलांडला जाईल. तो संघ आपण पाहतोय होम ग्राउंडवरती खेळताना आई गावदेवी सोनाळे संघ, आणि जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष समोर असेल
जे पायगाव संघासमोर. इताडे आणि खारबाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं विना विलंब. थँक्यू रोहन पाटील. चला खारबाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर मान्यवर कक्षातून मी आवाज देऊ इच्छितो ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. लाईव्ह स्पॉन्सर अर्थातच माजी अध्यक्ष सल्लागार आमची माती आमचे डंपर पद्माकर चौधरी साहेब. आपणास विनंती आहे की आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. तत्पूर्वी खारबाव संघाचे संघनायक आपण देखील पोचा. चला त्वरा करा, वेळ जास्त खर्च करू नका. खारबाव टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वेल दौडू नका. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच पद्माकर चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. इताडे आणि खारबाव या दोन टीममध्ये हा टॉस या ठिकाणी उडवला जातोय. छापा असं म्हणणं आहे टीम खारबावच्या कॅप्टनचं आणि तेच आलंय. साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून या. टीम खारबावचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? निर्णय एक 5 मिनिटात कळवतो. अतिशय सुंदर असं मैदान आहे, खेळायला मजा येईल. चाचणीची जी स्पर्धा इथे अरेंजमेंट केलेली आहे, खरंच खूप सुंदर मैदान आहे, मजा येईल खेळायला. नक्कीच दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. मैदानाच्या आतमध्ये मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. सो आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. गो टू द कॉम बॉक्स. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 51 धावांचे लक्ष आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नितीन आणि अनिल. फ्रंट लाईन षटक अरुण. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी.
वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. अतिशय सुरेख फटका, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा धमाका. नितीन गवळीचा बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. अरुणने मागच्या मॅच मध्ये तर भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती. या बलेस कमबॅक चांगला आहे, चांगला बॉल त्या ठिकाणी. बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25. या बलेस देखील फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप मिड विकेट. अतिशय सुरेख फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे फटके, अर्थातच दोन बॉल जे आहेत ते सीमारेषे बाहेर चौकाराच्या स्वरूपाने पाहायला मिळाले. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 51 धावांचं लक्ष आहे. नक्कीच या धावांचा पाठलाग करत असताना या प्रकारची फटकेबाजी आवश्यक देखील आहे टीम पायगावला. या बले समोरच्या दिशेने अजून एक चांगला स्ट्रोक, क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका, बॉल पुन्हा एकदा निघून जातोय, बाउंड्री पार, सीमा पार, 4 धावा, चौकार. नितीन गवळीच्या बॅट मधून निघणारा तिसरा चौकार आपण पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, पॉवरफुल फटकेबाजी. पुन्हा एकदा अजून एक जागा बनवली फटक्यासाठी, गॅप शोधली आणि चेंडू मात्र गॅप मधून सरळला सीमारेषा पार, अजून एक धडाकेबाद, चौकार. चौकार आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि या बॉलवर जर चौकार आला तर सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून 2200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या टीम खारबावच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पुढील मॅच साठी. इताडे टीमला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चौकार नितीन गवळीच्या बॅट मधून आल्यात. मात्र शेवटच्या बॉलवर देखील चौकार आला तर मात्र 2200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आमची माती आमचे डंपर, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे, पद्माकर चौधरी साहेब. आणि नक्कीच या बॉलवर जर विकेट घेतली गोलंदाज अरुणने तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या नवीन बॉलचा वापर करा पंच. प्लेइंग बॉल आलाय. यस, आणि चेंडू जर डॉट निघाला तर विकेट किपरला 1000 रुपये. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव या बॉलवर जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातील. 16 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आता मात्र अजून एक चांगला फटका, बॉल थांबत नाहीये, निघून जाईल सीमारेषा पार, अजून एक चौकार. अर्थातच नितीन गवळी यांच्यासाठी 2200 रुपयाचं कॅश प्राइज पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून. व्हॉट अ बॅटिंग. ने 51 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं. मात्र सुरुवात करत असताना नितीन गवळीने आपल्या टीमला सांगितलंय मैं हूं ना,
अतिशय चांगली फलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी नितीन गवळी देतोय. तब्बल 20 धावा ठोकल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर टफ फाईट पाहायला मिळेल. इताडे विपक्ष खारबाव, ज्या ठिकाणी टॉस टीम खारबावच्या कॅप्टनने जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी इताडे टीमला इन्व्हाइट केलंय आणि त्या दरम्यान नीलम नाईक यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. षटक क्रमांक 2 इंद्रपाल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण अनिलला पाहतोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. उर्वरित 17 चेंडू मागे 30 धाबांची आवश्यकता आहे टीम पायगावला. इंद्रपाल पुन्हा एकदा या वेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 2-2, 22 धावा धावफलकावर आहेत. इंद्रपाल पुन्हा एकदा या वेळेस मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. के चेंडू उचलतोय, फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, आतापर्यंत या 30 धावांमध्ये फक्त आणि फक्त 2 सिंगल आहेत. इतर आपण पाहिलं तर चौकार षटकारांमध्ये डील करते पायगाव संघ. व्हाईट बॉल. 20 धावांची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी. उर्वरित 15 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद अनिल. मध्ये गेलाय. इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण रुपेशला पाहतोय. इंद्रपालने पहिली विकेट जरूर काढली आहे या ठिकाणी. मात्र अजूनही चांगली गोलंदाजी तुम्हाला आवश्यक आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होतं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 31, 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. इंद्रपाल पुन्हा एकदा. या वेळेस कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हर रिजन मधून चेंडू डीपला जातोय. एक धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव.
नक्कीच आपण स्वागत सत्काराकडे बोलूया. मित्र, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर झालं आहे, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, सल्लागार आहेत, आमची माती आमचे डंपर सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांना आपण सन्मानित करूया. मी प्रदीप जोशी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पद्माकर चौधरी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मायेची उपदार भगवी श्वाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन नक्कीच त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आता अंदाज चुकतोय आणि पाहता पाहता चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 32 धावांचं योगदान आतापर्यंत नितीन गवलेच्या बाट मधून आपण वैयक्तिक पाहतोय. 4 चौकार 1 षटकार, 6 चौकार 1 षटकार आतापर्यंत आणि अजून एक मोठा फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा, षटकार. अडतीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे विजयापासून पायगाव संघ. यावेळेस चांगला बॉल, तर नक्कीच 12 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून नितीन गवली. आतापर्यंत 38 वैयक्तिक या धावसंख्येवर खेळतोय. मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार जर ठोकले तर नक्कीच अर्धशतक देखील पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये बोलतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेला आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 3 चेंडू तर निर्धाव फेकल्यात त्या ठिकाणी. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल ऑन साइडला, फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 51 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना अगदी मजबूत स्थितीत आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव संघाला. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅच मध्ये आपण इताडे टीमला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे.
पहिला बॉल संतोष, या भलेचा बॉल ऑफसाईडला कव्हरच्या वरून उडवलाय. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. वैयक्तिक 42 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा बॉल मात्र निर्धाव गेलाय. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. याच विजयाची धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. न्यू मिलन पायगाव संघ विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आई गावदेवी सोनाले मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याच्या बॅटमधून आल्या 42 धावा. नाव आहे नितीन गवली.